हॅलो मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मी आहे कुणाल गायकवाड। तर आज आम्ही म्हणजेच मी आणि माझा मित्र शुभम येवतकर निघालो आहोत ब्लॉग करण्यासाठी माझ्या गावला भवराडा, तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर। तर चला मग आज एन्जॉय करूया हा नवा प्रवास, नवा ब्लॉग। आम्ही गावाकडे जात असताना इथे अचानक भूत बंगल्यासारखं दिसलं। आम्ही आतुरतेने त्या काकांना विचारलं आणि बंगल्याकडे जायला निघालो। बंगल्याच्या आत प्रवेश करताच आम्हाला इमारत पुरातन काळातील असल्याचा भास झाला। भिंतीवर कोरलेली मस्त सुविचार घर जुना असल्याचा साक्ष देत होती। तो डेंजर आहे ते पहाड, ते तिसो तब्येत खराब होते। अतिशय छान असा माझा प्रवास आहे। आम्ही चाललो भवरला, जो की माझं मूळ गाव आहे। आणि तुम्हाला आता मी माझं शेत दाखवतो आणि सोबतच मी शुभमला सुद्धा घेऊन चाललेलो आहोत। तर मित्रांनो, ही व्हिडिओची सुरुवात आहे, बघूया। असंच खूप काही तुम्हाला फ्युचर मध्ये बघायला मिळणार आहे। तरी अशाच नवनवीन गोष्टी बघायसाठी आमच्यासोबत जोडून राहा आणि या व्हिडिओ मध्ये सुद्धा जपून राहा, कारण आम्ही अजून खूप काही आहे समोर। अशा प्रकारे आम्ही 8 किलोमीटरचा अंतर गाठत पोहोचलो माझ्या गावला, म्हणजेच भवराडा। काही लोक भवरला सुद्धा म्हणतात। आमच्या गावाबद्दल सांगायचं झालं तर माझं गाव राज्यातून ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छतेसाठी क्रमांक मिळवलेला आहे। त्यासाठी आमच्या गावला अनेक पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत। आमचं गाव अतिशय सुंदर आहे। ही चिंचेची मोठी मोठी झाडे गावची शोभा वाढवताना दिसतात। बरं, आता गावाबद्दल एवढीच माहिती। सविस्तर कधीतरी बघू एखाद्या ब्लॉग मध्ये। आपण तर इथं आपल्या शेतामध्ये पोहोचलेलो आहोत, पण साला कन्फ्युजन आहे यार, आपला वे नव्हे। कारण मी
काय म्हणते उत्पादन व्हायच्या अगोदर आलो होतो तेव्हा वेगळंच होतं, आता वेगळंच दिसत आहे. 2 वर्षापासून 2 वर्षा पहिले आला होतास ना. काय ग बाबा, त्याला स्वतः माहिती. इथं तर गंमतच झालेली आहे बरं. हाय मित्रांनो, हा कुणाल गायकवाड स्वतः शेतात फिरवायला आणला. इथं कोणता शेतवे माहित नाही. म्हणून पप्पा म्हणते जा शेती बघ, हे अशी गती होते मित्रांनो, म्हणून तुम्ही हे चुकी करू नका. आता एक माणूस येणार आहे, तिथं विचारणार आहे त्याला माझ्या शेत कोणता व्हायची म्हणून. बाबाला विचारते आपलं शेत कोण. आता आपण पप्पाला विचारणार आहोत, बाबाजी आपला शेत कोणता. कुणाल गायकवाड आता चालले आपलं थैला काढाले. लागला फोन. भरून आहे ना मस्त. पाटापाटान जाऊ. पाटाचे 2 पारे आहेत. हो मस्त बयासारखं फिरत. मित्रांनो, पता लागला आपला हा शेतवे म्हणून. आपला म्हणजे कुणालचा गायकवाडच्या शेतात आलो आपण आता. मित्रांनो, काय वाटते, कसा वाटत आहे तुला आपल्या शेतात येऊन? अतिशय छान. अगर कुठे स्वच्छ हवा मिळत असेल तर ते आहे आपला शेत. गायकवाड. मित्रांनो, नक्की एकदा व्हिजिट करत जा, छान वाटतं. बघा, मीच नाही गेलो पण आज खूप दिवसांनी येऊन अतिशय छान वाटतं. वालाची शेंगा लागली म्हणून. नंतर कोणता कुठ बनत आहे? बोला ना त्याच्यात. हा, बोलता नाहीये. सोबत आहे. आता जरी हा व्हिडिओ मोठा होईल तरी आपण याला पार्ट मध्ये टाकून सिरीज सारखं आपण याची एक सेपरेट सिरीज तयार करू. ब्लॉगिंग सिरीज.
हाय मित्रांनो, अशा पद्धतीने आपला तुरी तोडाचा कार्यक्रम, तुरीच्या शेंगा ना, तुरीचे शेंगा तोडाचा कार्यक्रम संपलेला आहे. तुम्ही पाहू शकता. घ्या का तुम्ही पाहिजे बे. हा असं आहे मित्रांनो, मला वाटतं मजा घे. बघा हे इंचे एक प्लेट वर नाही, आमची मेहनत. 800 लोक आम्ही सिटीतले. एवढ्या आहे ना आमची जिरले ते लोक चुंगड्या तोडते. जास्त गावून आणले म्हणून. आता तुम्ही इथून कोणता लेसन? आता एक प्रकार आपल्याकडं पैशाचा खजिना आहे. का उचलू न का नाही असं वाटतंय. का म्हणते म्हणजे उचलू नाही शकत, कष्ट नाही करणार तेवढे. असं आहे मित्रांनो, जीवनाच्या प्रत्येक पायरीवरती आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं. म्हणूनच आपलं फोकस हा शिकण्याकडे असावा. म्हणूनच मी हा बेरोजगार जास्त शिकत आहो. त्यामुळे मी पण गॉगल लाव. कुठे आहे? हा माझ्याकडे गॉगल आहे, मी नाही लावलं. लगा देंगे गॉगल मी साधा वाला पॉइंट वाला. या अशा प्रकारे आम्ही इथे आपलं काम समाप्त करतो आणि आता गावाकडे प्रस्थान करतो. अद्यापी नाही, तत्पूर्वी आम्ही गावामध्ये एंट्री करून बघूया तिथे चालले तरी काय. द्या सर, आणि तुम्ही गाडी आणा. आता शुभम सरांना आपण गाडी आणायला पाठवलेल्या आहे, कारण सर्वांना माहीतच असेल आपल्याला गाडी चालवता येते, पण माझ्या मागे बसणारे घाबरतात. कसं वाटलं सर शेतात येऊन? किती दिवसांनी आपण आले? मी पहिली वेळेस शेतात आला, म्हणजे याच्या पहिलं गेला, म्हणजे 3री 4थीत. अरे मित्रासोबत खूप आहे मग. म्हणजे 3री 4थीत म्हणजे 2003-04 मध्ये. आता तर 23-24 चला मग अशा रीतीने आजचा ब्लॉग इथे समाप्त झाला असं जाहीर करतो आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सपोर्ट ठेवा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. असंच कुणाला भेटत राहा. धन्यवाद मित्रांनो. मी पण मला पण भेटत राहा.